आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी जेवढे कागदपत्रे पुरावे तुमच्याकडे सादर केलेले मागच्या 4-5 वर्षात आतापर्यंत तुम्ही काहीच केलेलं नाही. परंतु सीबीआयने आम्हाला असं सांगितलं की आम्ही 4 वेळा पत्र काढलं होतं चौकशीसाठी आणि अधिकारी सुद्धा नियुक्त केले होते, परंतु अधिकारी अब्दुल सत्तारची चौकशी करायला तयार नाही. तुमचं प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे आणि अब्दुल सत्तार सध्या मंत्री आहेत आणि मंत्र्याची चौकशी आम्ही करू शकणार नाही. तर आम्ही अशी मागणी केली आहे की वरिष्ठ अधिकारी नियुक्त करून याच्यामध्ये सक्षम अधिकारी नियुक्त करा आणि वरिष्ठ स्तरावर याची चौकशी करा. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत. 18 तारखेला मतदान होणार आहे, 20 तारखेला रिझल्ट येणार आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक नाव छत्रपती संभाजीनगर मधून सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चित होतं. ते नाव म्हणजे आमदार अब्दुल सत्तार यांचं. अब्दुल सत्तार यांनी भाजपकडून शिवसेनेची कशी गळचेपी केली जाते, कसं त्यांचं नेतृत्व संपवलं जातंय, कसं त्यांना अडीअडचणी आणल्या जात आहेत, या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं आणि अगदी दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत इथपर्यंत त्यांनी आपलं जे खदखद आहे मनातली ती व्यक्त केली होती. परंतु अब्दुल सत्तारांचा एक विषय आहे, दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं होतं, परंतु ती जागा जी विधान परिषदेची आहे सिल्लोड या मतदारसंघामधून, ती जागा शिवसेनेला न जाता म्हणजे शिंदेच्या सेनेला न जाता ती जागा भाजपला गेली आणि त्यानंतर मग अब्दुल सत्तार यांचे जे सुपुत्र आहेत तर त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आणि त्यावरूनच सगळं हे नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालं होतं. परंतु अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातले आणि त्यांच्या मुलांच्या संदर्भातले काही आरटीआय मधून काही माहिती आलेली आहे, ज्यांनी ही माहिती काढली आणि आक्षेपार्ह माहिती आहे, खळबळजनक माहिती आहे. ही माहिती ज्यांनी समोर आणली आरटीआयच्या माध्यमातून ते महेश शंकरपल्ली सर आपल्या सोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आभार की तुम्ही ह्या विषयावर बोलण्याचं धाडस केलंय आणि आम्हाला वेळ देखील दिलेला आहे. मला सांगा की 2023 मध्ये तुम्ही आरटीआय टाकला होता, तो अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या संदर्भातला होता. काय आरटीआय होता आणि तुम्हाला आरटीआय मधून काय माहिती मिळाली? सर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुका आहे आणि तिथे नगरपंचायत आहे. या नगरपंचायतमध्ये 3/3/2023 मी माहिती अधिकारचा अर्ज टाकला होता आणि तिथे गट क्रमांक 288 जो आहे तिथे अब्दुल सत्तार हे अब्दुल सत्तारचे चिरंजीव, मोठे चिरंजीव आहेत आणि सिल्लोड शहराचे नगर अध्यक्ष सुद्धा आहेत ते आता. तर त्यांनी त्या 288 मध्ये प्रगती उर्दू हायस्कूल तसेच नॅशनल मराठी हायस्कूल असे 2 मोठे मोठे हायस्कूल त्यांनी बांधलेले आहेत आणि रस्त्याच्या लगत त्यांनी मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजे व्यापारी संकुल बांधलेलं आहे. तर मला तिथलच्या एका व्यक्तीने माहिती दिली होती की सर, इथे जे बांधकाम झालेलं आहे आम्हाला शंका आहे की याची नोंद नगरपंचायतमध्ये नाही. तर मी माहिती अधिकार अर्जामध्ये ही माहिती मागितली की सदर ठिकाणी झालेल्या बांधकामाची आपल्या कार्यालयात उपलब्ध असलेली संपूर्ण जी काही माहिती असेल ती मला देण्यात यावी. तर त्यांनी तत्कालीन जे जनमाहिती अधिकारी आहे त्यांनी 18/4/2023 रोजी मला लेखी उत्तर दिले आणि सांगितले की या बांधकामाची कोणतीही नोंद आमच्या अभिलेखामध्ये नाही. म्हणजे स्पष्ट झाले की सदरी ही इमारत किंवा ते बांधकाम हे अवैध आहे, अनधिकृत आहे. त्याचा परिणाम काय झाला पुढे? नाही, ही माहिती मी काढून ठेवली आणि ही माहिती याच्यासाठी काढत असतो की अब्दुल सत्तार यांच्या कित्येक प्रकरणामध्ये ईडी, सीबीआय आणि सीआयडी कडे मी तक्रारी दाखल केलेल्या आहे 2021 पासून. तर त्यांनी आम्हाला असं विचारलं होतं की अब्दुल सत्तारच्या बेनामी मालमत्ता अशा कुठे कुठे आहेत त्या शोधा. तर हा पण एक बेनामी मालमत्तेचा प्रकार आहे, कारण जर त्या बिल्डिंगचं मार्केटचं व्हॅल्यू जर आपण आज पाहिलं तर माझ्या मते 4 कोटीचं जवळपास त्याची किंमत जायला पाहिजे, 4 ते 5 कोटी रुपये. जर 4-5 कोटीची इमारत इथं बांधलेली आहे, त्याची कोणतीही नोंद कोणत्याही शासकीय अभिलेखात उपलब्ध नाही, म्हणजे ती पूर्णपणे बेनामी मालमत्ता झाली, म्हणजे त्याचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. तर मी ईडी आणि सीबीआय साठी हे सगळं मालमत्तेचे रेकॉर्ड मी उघड करत असतो, म्हणजे त्याची माहिती घेत असतो. ईडी, सीबीआय ह्या केंद्रीय संस्था आहेत. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मग ते स्वतः ते तपास का करत नाही? तुमच्यासारख्या म्हणजे सामान्य व्यक्तीला किंवा आरटीआय कार्यकर्त्याला ह्या सगळ्या गोष्टीची ही गोष्ट करण्यासाठी त्यांनी का सांगितलं? त्यांनी स्वतः का नाही तपास केला? खरं तर त्यांचं काम आहे. तक्रार मी दिलेली आहे, तक्रारी मी दाखल केलेल्या 21 मध्ये.
आणि 21 पासून सातत्याने प्रत्येक वर्षी जे जे मला वर्षभरात जे पुरावे मला मिळतात ते पुरावे घेऊन मी ईडी सीबीआय कडे जात असतो. आता मी जस्ट मागच्या आठवड्यात सुद्धा ईडी सीबीआय आणि सीआयडी कडे जाऊन त्यांच्या कार्यालयामध्ये अंतिम स्मरणपत्र त्याला दिलेले आहे. आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी जेवढे कागदपत्रे पुरावे तुमच्याकडे सादर केलेले मागच्या 4-5 वर्षात आतापर्यंत तुम्ही काहीच केलेलं नाही. परंतु सीबीआयने आम्हाला असं सांगितलं की आम्ही 4 वेळा पत्र काढलं होतं चौकशीसाठी आणि अधिकारी सुद्धा नियुक्त केले होते, परंतु अधिकारी अब्दुल सत्तारची चौकशी करायला तयार नाहीत. मग त्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली? हा, अधिकाऱ्यांनी मला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मला चौकशीसाठी बोलवलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये. इथे हा. जे एसपी आहेत, अँटी करप्शन ब्युरोचे जे एसपी, तर त्यांनी मला बोलवलं होतं पोलीस अधीक्षक साहेबांनी आणि माझा जबाब नोंदवायला त्यांनी सुरुवात केली होती या प्रकरणामध्ये. बर. आणि जवळपास 50% माझा जबाब नोंदवला गेला. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रकरण खूप गंभीर स्वरूपाचे आहे ते आणि आरोप खूप हम्म. एलिगेशन गंभीर आहेत आणि तसे पुरावे सुद्धा त्यात उपलब्ध होते, हम्म. तर मग त्यांनी मध्येच माझा जबाब थांबवला आणि म्हणे आम्ही तुम्हाला पुढच्या 8 दिवसानंतर पुन्हा बोलवतो. हम्म. त्यानंतर मग 8 दिवसानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, पण त्यांनी काय मला बोलवलं नाही. मी जवळपास महिनाभर त्यांच्या म्हणजे पाठपुरावा केला, हम्म. परंतु त्यांनी मला बोलवलं नाही. नंतर मी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही माझा अर्धा जबाब नोंदवला, पुढचा जबाब पुढे नोंदवलाच नाही, तर आता पुढे काय? म्हणे आम्ही हे प्रकरण तुमचं वरिष्ठाकडे पाठवलेलं आहे. तुमचं हम्म. प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे आणि अब्दुल सत्तार सध्या मंत्री आहेत आणि मंत्र्याची हम्म. चौकशी आम्ही करू शकणार नाही. तर आम्ही अशी मागणी केली आहे की वरिष्ठ अधिकारी नियुक्त करून याच्यामध्ये सक्षम अधिकारी नियुक्त करा आणि वरिष्ठ स्तरावर याची चौकशी करा. असं आम्ही मग करून ते वरती पाठवलेलं आहे. बरं. म्हणजे एका बाजूला काय बघा ईडी तुम्ही. सीबीआय एका बाजूला ईडी सीबीआय चे लोक जे आहेत ते विरोधी पक्षातील एका मुख्यमंत्र्याला, म्हणजे सिटिंग जो सीएम आहे, दिल्लीचं उदाहरण जर आपण घेतलं अरविंद केजरीवाल यांचं, तर त्यांना जेलमध्ये टाकण्या इतपत ते काम करतात. आणि राज्यातल्या एका म्हणजे त्यांच्या सरकारमधलं, त्यांच्या म्हणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वातलं जे राज्यातलं सरकार आहे त्या सरकारमध्ये जे एक मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये कुठलीही चौकशी होत नाही, त्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. हे म्हणजे अनाकलनीय आहे. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय की ज्या गोष्टीची चौकशी स्वतः सीबीआय ईडीने करायला पाहिजे त्या यंत्रणा तुमची म्हणजे ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्यांची चौकशी करत आहेत. हे खरंच अनाकलनीय आहे. याचं उत्तर तेच लोक देऊ शकतात असं का होतंय. परंतु पुढे जाऊन अशा आणखीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत, ज्या तुम्ही कदाचित दिल्या नाहीत ईडी सीबीआय कडे? नाही, आता जेव्हा मी पाहिलं की आपण तक्रारी देऊन पुरावे सादर करून देखील जर हे तपास यंत्रणा कारवाई करत नाही, तर भरपूर असे पुरावे आता मी मागे ठेवलेले आहेत की बर. जेव्हा तपास सुरू होईल त्यावेळेस ते पुरावे सादर करायचे असं मी ठरवलेलं आहे. कारण जर आपण जेव्हा हे पुरावे त्यांच्याकडे सादर करतोय ह्याचा वापर कदाचित ही यंत्रणा किंवा सरकार आपल्या फायद्यासाठी करत आहे का, असं मला एक शंका मला मला निर्माण झालेली आहे आता. नाही, पण हे असं वारंवार का होतंय? म्हणजे तुम्ही कंप्लेंट करताय, तुम्ही मागे मंत्रालयात आला होता, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटताय, ह्याच्या मागे म्हणजे कारवाई का होत नाही असं का वाटतं? म्हणजे काय कारण वाटतंय तुम्हाला या सगळ्या आता गोष्टीमध्ये? कारण जसं तुम्ही 2021 पासून 2026 सलग 5 वर्ष या सगळ्या गोष्टी करत आहात. आता जसं सामान्य जनतेमध्ये एक चर्चा आहे की ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होतोय का, असा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की फक्त विरोधक असेल किंवा जो विरोधामध्ये बोलतोय किंवा त्यांच्या फायद्यासाठी सरकार ह्या यंत्रणेचा तपास यंत्रणेचा फायदा करून घेतोय का. तर मला सुद्धा आता शंका यायला लागलेली आहे की कदाचित त्याचा मागचा हेतू हा तर नाही, कारण हा सत्ताधारी आहे. अब्दुल सत्तार सध्या सत्तेमध्ये आहेत, शिवसेना शिंदे सरकारमध्ये आहे आणि त्यांना सध्या आमदारांची गरज आहे. आणि सगळ्यात जास्त शिंदे, मला वाटतं एकनाथ शिंदेना जास्त आमदारांची गरज आहे. तर त्यांना वाटत नाही की माझ्या एखाद्या आमदारावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण आमच्या सिल्लोड तालुक्याचे काही पदाधिकारी शिंदे साहेबांना जाऊन भेटले होते की तुमचा आमदार असं असं हे करतोय आणि त्यामुळे तालुक्यावर अन्याय होतोय, तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. परंतु तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले. बरं. नाही, पण आता हे तुम्ही इलिगल बांधकामाचा जो काही एक माहिती काढलेली आहे आणि ती अधिकृत माहिती आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कोणाचा वादविवाद असण्याचा, कोणी नाकारण्याचा काही प्रश्न नाही आहे. मला हे विचारायचं आहे की ही माहिती जशी तुम्ही ईडी किंवा सीबीआय ला दिली तशा तिथल्या स्थानिक जे काही प्रशासन आहे त्या लोकांना तुम्ही ही त्या त्या अधिकाऱ्यांना तुम्ही ही माहिती दिलीत का? हे अनधिकृत आहे, ते पाडलं पाहिजे. कारण छत्रपती संभाजीनगरचं जे प्रशासन आहे, महापालिका असेल किंवा अन्य प्रशासनिक व्यवस्था जी आहे ती खूप सक्रिय आहे असं गेल्या एखाद महिन्यामध्ये मला जाणवायला लागलंय. ज्या पद्धतीने त्यांनी मतीन पटेल यांच्या घरावरती आणि ती सगळी जी हम्म. बुलडोझरची कारवाई केली, तर तशी कारवाई इथे होताना दिसते का किंवा का नाही झाली?
आता ही तर समजा एक माहिती झाली माझ्याकडे, ती तुम्हाला सोयगावची सांगितली. असे शेकडो तक्रारी, म्हणजे अनधिकृत बांधकामाच्या शेकडो तक्रारी मी प्रशासनाला दिलेले आणि मंत्रालय स्तरापर्यंत दिलेले. बर. तर आता मागचे जे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले हे माझ्या लक्षात आलेले. पण आता सध्या विनय गौडा जे आलेले आहेत, आता माझी त्यांची फक्त एकदा भेट झालेली आहे. परंतु त्यांनी मला सांगितलंय की तुमचे जेवढे प्रकरण असतील एकदा त्याची यादी तयार करून माझ्याकडे सादर करा, मग त्याच्यात काय कायदेशीर कारवाई करता येईल मी बघतो, असं त्यांनी मला आश्वासन दिलं होतं. तर अजून अशी आमची भेट झालेली नाही. कदाचित पुढच्या आठवड्यात मी यादी त्यांच्याकडे सादर करणार आहे. बर. परंतु हे सगळं करत असताना म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही अगदीच सामान्य आहात. एक तुम्ही आरटीआय कार्यकर्ते आहात आणि एक कायद्याचं कवच जे आहे ते तुम्हाला आहे. परंतु तरी कधी मनात असं भीती किंवा अशा काही गोष्टी जाणवल्या का की बाबा आपण खूप मोठ्या व्यक्तीशी हा सगळा पंगा घेतलाय किंवा त्यांच्या अशा काही अनधिकृत गोष्टी ज्या आहेत, चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लोकांसमोर मांडतोय किंवा त्याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतोय, तर कधी अशी भीती वाटलीये का? सर, आता मी या क्षेत्रामध्ये काम करताना म्हणजे 2016 पासून सुरुवात केलेली. तब्बल 10 वर्ष झालेली आहेत काम करता करता. कित्येक प्रकरणं बाहेर काढलेली आहेत. आणि ह्या दरम्यान माझ्यावर अब्दुल सत्तार यांनी जवळपास 7 गुन्हे दाखल केलेत. आणि बर. तब्बल 3 वेळेला माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. सध्या मला पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे मागच्या 3 वर्षापासून. मला 24 तास पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. बर. आणि खूप अडचणीतून मी हा संघर्ष उभा केलेला आहे आणि त्याचा खूप त्रास आम्ही भोगतोय सध्या. आणि माझ्या कित्येक प्रॉपर्टीवर आरक्षण टाकून ठेवलेले. नगर परिषद अब्दुल सत्तारच्या ताब्यात आहे. आम्हाला इथे कोणतेही काम करू दिलं जात नाही, कोणत्याही परवानग्या दिल्या जात नाही, कोणत्याही एनओसी देत नाहीत आम्हाला. तर अशा कित्येक अडचणीतून मी हा संघर्ष म्हणजे उभा केलेला असून तो लढा देत आहे. फक्त एका विश्वासावर की जर आपण सत्यावर म्हणजे सत्य आपल्या सोबत असेल तर आपण कोणत्याही व्यक्तीसोबत संघर्ष करू शकतो आणि त्याच्यावर कधी ना कधी आपल्याला 100% यश मिळेल. बर. म्हणजे सत्यमेव जयते हा एक जो हे जे बोललं जातं, परंतु असं म्हटलं जातं की सत्याचा विजय हा शेवटी होतोच. म्हणजे काही झालं तरी सत्याचाच विजय होतो, पण सत्याचा विजय शेवटी का होतो, सुरुवातीला का होत नाही, हा एक प्रश्न आहे. तुम्हाला ह्या व्यवस्थेकडून म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही ईडी असेल, सीबीआय असेल, अगदी केंद्रीय संस्थांकडे ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, त्याचे पुरावे दिलेले आहेत, स्थानिक प्रशासनाकडे तुम्ही या गोष्टी मांडलेल्या आहेत, तरी देखील कारवाई होत नाही किंवा अजूनपर्यंत झालेली नाही. पुढे तुम्हाला ही कारवाई होण्याची किती शक्यता वाटते, किती आशा आहे तुम्हाला? आता मला असं वाटतं की कसं एक कोणत्याही लढ्याचा एक टप्पे ठरलेले असतात. एक प्राथमिक चरण असतो, एक मध्य त्याचा काळ असतो आणि हा परीक्षेचा काळ असतो. कारण लोक पण पाहतात की हा व्यक्ती कितपत टिकेल किंवा कितपत तो तग धरेल. आणि कसं आहे, ह्या क्षेत्रामध्ये मला प्रत्येक ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. साम दाम दंड भेद सगळे झालेले आहेत. तर त्या सगळ्यातून मी टिकून राहिलेलो आहे. तर मला पूर्ण खात्री आहे की 100% आता ह्याच्यावर कारवाई होईल. कारण वरपर्यंत ह्या प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक विषय हा आता चर्चेत आलेला आहे. आणि ह्या सर्व प्रकरणामुळे अब्दुल सत्तार बदनाम झालेले आहेत. विशेषतः लोकांच्या, गोरगरीब लोकांच्या प्रॉपर्ट्या मालमत्ता बळकावणे, याच्यामध्ये त्यांचं नाव जमीन चोर असा एक त्यांच्यावर शिक्का लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही की वादग्रस्त मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री म्हणून त्या म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांना डावलण्यात आलं होतं. तर एक प्रकारे आमची म्हणजे ही ह्या लढ्याची एक मोठी जीतच आहे ती. बरं, ठीक आहे. म्हणजे काही नाही, अगदीच कारवाई नाही तर म्हणजे त्यांना मंत्रिपदापासून तरी दूर ठेवलेलं आहे. हे पण नसे थोडे थोडके असं जे म्हणतात, आणि ही सुरुवात आहे असं म्हणता येईल. हो. तुमच्या कामाला, तुमच्या जिद्दीला, तुमच्या धाडसाला मुंबई आउटलुकचा सलाम आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये राहून त्या सगळ्या गोष्टी करतायत आणि अगदी मोठमोठ्या लोकांच्या म्हणजे अब्दुल सत्तार हे जे मंत्री राहिलेले व्यक्ती आहे आणि संपूर्ण तुम्ही जसं म्हणताय की नगर परिषद त्यांच्या ताब्यात आहे, अशा व्यक्तीशी, अशा मोठ्या राजकीय व्यक्तीशी तुम्ही पंगा घेतलेला आहे किंवा त्यांची सत्य बाजू जी आहे, दुसरी बाजू जी आहे ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे तुमच्या धाडसाला पुन्हा एकदा सलाम. आणि बघूयात काय कारवाई होते. जसं तुम्हाला आशा आहे तशी आम्हाला देखील आशा आणि अपेक्षा आहे की प्रशासन याची दखल घेऊन नक्कीच ती योग्य ती कारवाई करेल. आमचं असं म्हणणं अजिबात नाही आहे की त्यांच्या घरावर उद्या जाऊन बुलडोजर चालवावा, परंतु जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडून त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल.
अशी आशा आणि अपेक्षा जेवढी तुम्हाला आहे तेवढी आम्हालाच आहे. तुर्तास आपण इथेच थांबतोय. पुढे ह्या संदर्भामध्ये कोणती काय घडामोड झाली, कोणती घटना घडली तर नक्कीच त्या पद्धतीची माहिती जी आहे ती आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि सर पुन्हा आपले वेळ खूप द्याल अशी अपेक्षा देखील आहे. बिलकुल सर, आपला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही मला वेळ दिला. आमचे म्हणजे मीडिया समोर किंवा जनतेसमोर तुमच्या माध्यमातून ही सगळं सत्य परिस्थिती मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. थँक्यू.